जमलं गा, गरुड तिथून जन्माला येतो. सोडा ना आमची पोरं दुनियेच्या या आभाळात. घर तुझा तो, वार तुझा तो, तुझा तू विश्व घडव. सांगा ना त्याला, बघा घडतायत का नाही. आम्ही जेवढ्या जेवढ्या महापुरुषांच्या गाथा सांगतो ती सगळी संघर्षात्मक तयार झालेली माणसं आहेत. चांगली परिस्थिती उपजत गुणांना कधीच बाहेर येऊ देत नाही. तुमच्यातले गुण बाहेर काढायचे असतील तर परिस्थिती खडतरच हवी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. आमच्या मुलांना सांगा तुमची भूक कुठली आहे, काय हवंय तुम्हाला. 10वीच्या परीक्षेच्या वेळेला तालुक्याच्या गावी परीक्षा म्हणून भीमराव आंबेडकरांना त्यांचे वडील रामजी बाबा घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आले. आईला सोबत आणणं शक्य नव्हतं, ते परवडणारच नव्हतं. रामजी बाबा म्हणाले मी स्वयंपाक करत जाईन, भीमराव तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. पेपर सुरू झाले. भीमराव पेपर द्यायला गेले, दुपारी पेपर देऊन परत आले. वडील म्हटले जेवून घ्या आणि अभ्यासाला बसा. भीमराव ताटावर बसले, जेवायला लागले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत. रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या, तुमचं जेवण झालं की मग मी जेवतो. भीमराव जेवण आटोपते झाले आणि अभ्यासाला गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपरला गेले, पेपर देऊन आले, जेवायला बसले. जेवता जेवता पुन्हा वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत. रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवतो. तिसरा चौथा 5वा दिवस असंच होत राहिलं. 6व्या दिवशी पेपर देऊन भीमराव आले, जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत. आणि रोजच्या सारखं वडिलांनी सांगितलं तुम्ही जेवून घ्या, तुमचं झालं की मी जेवतो. पण जेवणाऱ्या बाबासाहेबांच्या लक्षात आलं मी रोज हा प्रश्न विचारतो आणि रोज बाबा सांगतात तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण गेले 5 दिवस मी पाहतोय माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझ्यानंतर माझे वडील खातात काय. त्याने रामजी बाबांना विचारलं बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही मला सांगता की तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण बाबा माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझ्यानंतर तुम्ही खाता काय, तुम्हाला भूक नाही का लागत. आणि तसे रामजी बाबा म्हणाले भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणारी नाही. तुम्ही एवढे मोठे हो, एवढे मोठे हो की तुमच्या त्या मोठेपणाकडे बघूनच माझी भूक थांबेल. माझी भूक अन्नानं नाही, माझी भूक तुमच्या ज्ञानानं शमेल. भीमराव एका पित्याची भूक होती, आपला पुत्र मोठा व्हावा. का घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरिबी होतीच हो, पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते. पण अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जर गेला तर आजही तिथल्या प्रवेशद्वारावर लिहिलं आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खडतर परिस्थितीच घडवते तुम्हाला, संघर्षच मोठा करतो तुम्हाला. आमची पोरं गरुड बनवायची असतील ना त्याला त्याचे पंख फिरवू द्या, त्याला काळावर स्वार होऊ द्या, त्याची शक्ती त्याला मिळवू द्या, तेव्हा तेव्हा तो भराऱ्या घेईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरंच याच आहे ते. जगात अशक्य काहीच नसतं, काहीच नसतं. एक गोष्ट कायम सांगतो, या जगात दुसरा कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता, दुसरा कुणी नाही. तुमच्या यशाचं कारण पण तुम्ही असता, तुमच्या अपयशाचं धनी सुद्धा तुम्हीच असता. माणसं विनाकारण सबबी सांगतात आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जे सबबी सांगतात ते कधीच विजेते होत नाहीत आणि जे विजेते होतात ते कधीच सबबी सांगत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण देऊच नाही. आमच्या पोरांना ते सांगावं
उगाच काहीतरी कारण सांगायची, काहीतरी सबबी द्यायच्या. आपलं अपयश लपवण्याचा हा प्रकार असतो, आपल्या कमतरता लपवण्याचा हा प्रकार असतो. कमतरताना बलस्थान बनवाना अडचण काय आहे? न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र अजिबात आवडत नव्हतं. जेम्स वॅटला त्याच्या शाळेनं मूर्ख ठरवलं होतं. डार्विनला अक्षरशः त्याची शाळा वैतागली होती. एडिसनला त्याच्या शाळेनं काढून टाकलं होतं. पण तरी यांनी स्वतःच्या कमतरतांच्या उरावर पाय ठेवून स्वतःच्या बलस्थानाच्या जोरावर कर्तृत्वाचा ध्वज फडकावला. घडवता येत, हवं ते घडवता येत. वर्गात गुरुजी वह्या तपासत होते. एका मुलाजवळ गेले, वही कुठं आहे? मुलगा म्हटला घरी राहिले. हात पुढे कर, हात पुढे कर. आणि गुरुजींनी छडी मारला, हात उगारला. त्याच वेळी त्यांचं लक्ष त्या पोराच्या हाताकडे गेलं आणि उगारलेली छडी गुरुजींनी खाली घेतली. तुला मारून पण काय उपयोग नाही, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, काय उपयोग आहे मारून तुला? त्या पोराला काय कळे ना, हातावर विद्येची रेषाच नाही. त्याच्या डोळ्यातला खळदिशी अश्रू उगळला आणि त्यानं गुरुजींना विचारलं, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी दाखवलं, इथं 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 विद्येची रेषा असते. त्या पोराला मूठ घट्ट आवडले आणि सरदिशी वर्गाबाहेर गेला. 5 मिनिटांनी वर्गात आला तर त्याचा सगळा हात रक्ताळला होता. गुरुजींनी विचारलं, काय केलंस? आणि तो मुलगा म्हणाला, गुरुजी नशिबानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही, ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय. आता मला विद्या घेण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही. स्वतःच्या हातावर चाकून विद्येची रेष काढणारा तोच पोरगा पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आला. जिद्दीच्या बळावर वाटेल ते कमावता येतं, वाटेल ते मिळवता येतं. फक्त ठरवायला हवं तुम्ही, बस, बाकी काही नाही. तुमचं ध्येय ठरलं ना की तुमच्या सगळ्या शारीरिक मानसिक ऊर्जा त्या ध्येयाच्या प्रती केंद्रीभूत करा. बस, सगळं विश्व तुमच्या मदतीला उभा राहतं. मग काहीच अडचण नाही. फक्त ठरवा, तर ठरवायला हवं. आमची अडचण काय, आम्ही ठरवतच नाही, निर्णयच घेत नाही. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं? कुणी ठेवलं? आपण तर बाबा नाही, दुसऱ्या कोणाचं माहित नाही. कुणी ठेवलं? नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? नाही, तो नव्हता ठेवणार. त्या चांद्रयान मोहिमेचा मुख्य पायलट होता तो एडविन सी अल्डारिन. अमेरिकन वैमानिक होता, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता, म्हणून त्याची निवड केली होती या चांद्रयान मोहिमेसारखी, एडविन सी अल्डारिन. आणि त्याचा सहाय्यक पायलट आहे तो आहे हा नील आर्मस्ट्रॉंग. तो नौसैनिक होता अमेरिकेतला. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभवच नव्हता, तो सहाय्यक पायलट आहे एडविन सी अल्डारिनचा. अपोलो नावाचं चांद्रयान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी स्पेस सेंटर मधनं पहिला संदेश गेला, पायलट फर्स्ट. म्हणजे आता पायलटनं उतरा, चंद्रावर उतरा, पायलट फर्स्ट. पायलट फर्स्ट म्हणल्यावर मुख्य पायलट एडविन सी अल्डारिन पुढे झाला आणि चंद्रावर पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षण मला खिचूनच घेतलं तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी भरकटलोच तर? तो त्या विचारातच अडकला. तोपर्यंत स्पेस सेंटर वरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला. आणि जगाच्या इतिहासात गौरव कुणाचा व्हायला पाहिजे होता? एडविन सी अल्डारिनचा. तो फक्त निर्णय घेता न आल्यामुळं मागं राहिला आणि नील आर्मस्ट्रॉंग जगात चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा म्हणून ख्यातकीर्त झाला. निर्णय घ्या, काय करायचं आहे, काय करायचं, निर्णय घ्या, पटकन घ्या. उगा वेळ लावत बसू नका अजिबात. काय होईल जास्तीत जास्त? निर्णय चुकेल, चुकला तर अनुभव मिळेल आणि बरोबर आला तर यश. तोटा कुठं आहे? पण निर्णय तर घ्या. यशस्वी कोण होतं? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. सिद्ध करा घेतलेला निर्णय योग्यच आहे. हो, मी करेन. अडचण काय आहे? ती क्षमता, ती ताकद, ते सामर्थ्य आमच्यात आहे. जिद्द हवी, फक्त करणारच. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची यशासाठी गोष्ट कुठली असेल तर ती आहे सातत्य. सातत्य.
शेतकऱ्याला राजा का म्हटलं जातं माहिती आहे? पिकाला भाव मिळू दे नाही मिळू दे, पाऊस पडू दे नाहीतर दुष्काळ पडू दे, शेतकऱ्यानं शेती करणं कधीच सोडलं नाही, अजिबात नाही. सातत्य. एका शेतकऱ्याला विचारलं यंदा गहू पेरलाय काय? तर म्हटलं नाही, यंदा गव्हावर कीड पडायची शक्यता आहे म्हणून गहूच पेरला नाही. म्हटलं यंदा मका तरी लावलाय काय? नाही, यंदा पाऊस पडायची शक्यता नाही म्हणून मकाही लावला नाही. म्हटलं मग यंदा केलंय काय? नाही, यंदा कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा पेरलंच काय नाही. असं कधी शेतकरी म्हणल्याचं दिसलंय? सतत संकटाशी लढतो त्याला मी शेतकरी म्हणतो. संघर्ष सतत आहे तो. कधीच पाऊस पडणार नाही मग कशाला पेरा, दोरच मिळणार नाही मग कशाला, असला विचारच करत नाही तो. त्याचं काम करणं, तो फक्त सातत्यानं करत राहतो. यशस्वी व्हायचा सगळ्यात मोठा मंत्र आहे फक्त सातत्य ठेवा. बस 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं तुझ्या यशाचं रहस्य? तो म्हटला मी थांबलो नाही. बस यशाचं रहस्यच काय? मी थांबलो नाही. बस थांबला, संपला. तुम्हाला कोणी विचारत नाही. परत माणसं पराभूत झाली म्हणून हरत नाहीत, पराभूत झाल्यावरती माघार घेतात म्हणून हरतात. तुम्ही किती उंचीवर पोहोचला यावर तुमचं यश ठरत नाही, तुम्ही पडून सुद्धा किती वेळा उठून उभा राहिला यावर तुमचं यश ठरतं. बरीच लोक यशाच्या अगदी जवळ आल्यावर माघार घेतात. जरा तग धरला असता, जरा धीर धरला असता तर पोचलाच असता. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माघार घ्यायची. चर्चिल काय यशस्वी झाला, काही होऊ दे, दुष्काळ पडू दे, दर नाही मिळू दे, माघार नाही, माझं काम मी करत राहणार, बाकी मला काही कळत नाही, माझं काम सातत्य. सातत्य. जगातली सगळ्यात लांब नदी म्हणून अमेझॉनचा उल्लेख केलाच होता. अमेझॉनच्या उगमाला फक्त एक थेंब पाणी पडतं आणि 2 थेंबातलं अंतर 7 सेकंदाचं आहे. दर 7 सेकंदानंतर एक थेंब पडतो. पण गेली हजारो वर्ष हा नेम चुकला नाही. दर 7 सेकंदाला एक थेंब, आणि त्या एका थेंबातनं ती अमेझॉन नदी तयार झाली आहे. तुम्हाला वाटतंय एवढंसं काय नाही केलं तर का? त्याच्यातनंच पुढं सगळं मोठं होणार आहे. कृती महत्वाची आहे, करत राहा. सातत्य महत्वाचा. एक थेंब वज्रासारख्या कठीण पत्थरावर पडत राहतो आणि पत्थरालाही भेट पडतो. ती पाण्याच्या थेंबाची ताकद नाही, ती सतत 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 पडत राहते. तिच्या त्या सातत्याची ताकद आहे. सातत्य. कुणी म्हणतं मला बुद्धी नाही, चांगलं आहे ना, विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. आम्ही गरीब आहे, चांगलं आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. कमतरतेला अडचणी समजू नको, संधी समजाने पुढे चाला. ठोके टाकत राहा, काम करत राहा. एकतर दरवाजा तरी फुटेल नाहीतर उघडेल तरी धडका मारत राहा. सगळ्यात महत्वाचं ही आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाला आरोप विचारले, आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन बेशुद्ध झाला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. पहिल्याला काय कळे ना. मग त्याने त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो ऐकली ना. अरे मग फाशीची शिक्षा झाली आपल्याला, तुला भीती नाही वाटत? तर भीतीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. मला ते फाशीचं काही नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कायद्याला काय कळेच ना. म्हटलं उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. त्यांची चर्चा राजा नाही ऐकली. राजा म्हणला काय 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 म्हणला? उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? डोक्यावर पडलाय काय? तसं तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी तुम्ही मला ही फाशी. महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला. म्हटलं असेल तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे.
राजा म्हणला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल. दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. राजाला दिलं ना त्याला 1 वर्ष. पण त्या पहिल्या कायद्याला काही कळेना. त्यानं परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसं तो कैदी म्हणला, घोडा उडतो. आणि मग राजाला खोटा का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसं तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब 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 या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना. 1 वर्ष आहे माझ्याकडे. मी आता कशाला म्हणू, मी आता पराभव कशाला स्वीकारू. मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. एकदा ध्येय ठरलं ना, चालत राहा. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, सरपटत जा. सरपटता येत नाही, घसरत जा. पण जा. पुढे यश स्वागताला उभा आहे. तू फक्त जा. मिळतं हो, हवं ते मिळतं. फक्त सातत्य हवं. सातत्य. दुसरं काही नाही. आमच्या पोरांना ते सांगा, यशाला शॉर्टकट नसतोच. कष्ट आणि परिश्रम हेच तुम्हाला शिखरावर पोहोचवतात, विलक्षण ताकदीनं उभा करतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी मगाशी फाउंडेशनचे बाकीच्या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या बाबतीत सुद्धा माहिती घेत होतो. आम्ही येता वृक्षारोपण केलं. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. एक 70-75 वर्षाचे आजोबा परवा झाड लावताना दिसले. मग त्यांना विचारलं, आजोबा काय करताय? म्हटले आंब्याचं झाड लावतोय. म्हटले आता काय उपयोग आहे? आता काय तुम्ही आंबे खायला राहणार आहे का तोपर्यंत? आजोबा म्हटले, माझ्यासाठी नाही, माझ्या नातवासाठी लावतोय. पण मी जर आज झाड लावलं नाही तर माझ्या नातवाला आंबे मिळणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. उद्याच्या पिढीच्या भविष्याची व्यवस्था आजच करून ठेवावी लागेल. ती सगळ्यात महत्वाची आहे. 1 वर्षाची व्यवस्था करायची असेल तर धान्य पेरा. 10 वर्षाची व्यवस्था करायची असेल तर झाडं पेरा. आणि 100 वर्षाची सोय करून ठेवायची असेल तर माणसं पेरा. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मला आनंद याचा आहे की हे फाउंडेशन या 3ही गोष्टी करत आहे. उद्याची संपन्न माणसं घडवत आहे. खर तर जाधव मोलाई पयांग नावाचा 12 वर्षाचा पोरगा आसाममध्ये प्रचंड महापूर आला आणि अफाट जंगल आडवं करून गेला. त्या जंगलामध्ये पाखरं किलबिलायची, ज्या जंगलामध्ये वारा शिळ घालायचा, ज्या जंगलाला अडखळून पाऊस धो पडायचा, ती जंगल सगळी गेली. वाळवंट झालं पुरतं. तो 12 वर्षाचा पोर व्याकुळला, पिवळला. घरातून आईला म्हणाला, आई वाळवंट झालंय का सगळं? आपण झाड लावायला हवं. झाड लावायला हवं. आई म्हटले, हो रे बाळा, लावूया झाड. पण आई आपल्या कामात रंगून गेली. मग वडिलांकडे गेला, बाबा झाडं लावायला हवीत, झाडं लावायला हवीत बाबा. बाबा म्हटले, लावूया रे, पावसाळा आला की लावूया आपण. वडील विसरून गेले. गावच्या सरपंचाकडे गेला, वाळवंट झालंय, केवढं जंगल होतं तिथं, एकही पक्षी फिरकत नाही. सरपंच काका, झाडं लावूया. हो लावूया. वरनं झाडं आली की मी लगेच सांगतो, मग लावूया. तो वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे गेला, झाडं लावूया हो, झाडं लावायला हवी. अधिकारी म्हणले, हो आम्ही प्रस्ताव पाठवलाच आहे, मंजूर झाला की लगेच झाडं लावूया. तो 12 वर्षाचा पोरगा मंत्रालयात पोहोचला, झाडं लावूया. अरे हो, लावायचीच आहेत, विषयच नाही, लावायचीच आहे. दिवस जात राहिले. हा 12 वर्षाचा पोर व्याकुळ होत राहिला.
आणि अखेर त्याने ठरवलं, कोणी लावेल न लावेल, कोणी मदतीला येईल न येईल, पण मी जर आज झाडं लावली नाही तर उद्या माझ्या माथ्यावर मला सावली दिसणार नाही. अजिबात नाही. मी सुरुवात करेन आणि वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी रोज एक झाड लावायला सुरुवात केली. रोज एक झाड लावायचं आणि रोज एक झाड जगवायचं. रोज 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, तब्बल 35 वर्ष तो सातत्याने रोज एक झाड लावत राहिला. रोज एक. आणि अखेर 1307 एकरवर जगातलं सगळ्यात घनदाट जंगल उभा राहिलं. हे फक्त एका पोरानं केलेली करामत आहे. एका पोरानं रोज एक झाड, रोज एक झाड. 35 वर्ष. जिथं वाळवंट होतं तिथं जगातलं सगळ्यात घनदाट जंगल उभा राहिलंय, ज्याला मोलाई फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं. आणि या जाधव मोलाई पायांगला फॉरेस्ट मॅन म्हणून पद्मश्रीनं गौरवलं जातं. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे. आमची अडचण काय माहिती आहे? एखाद्याला म्हटलं ना, चल ना गावासाठी काहीतरी करूया की, पण मी एकटा येऊन काय होणार, बाकीचे नकोत का? मग आम्ही त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आता आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होत आहे? नाही. एक माणूस अफाट क्रांती करू शकतो. गाव पैशाने मोठा होत नाही, गाव लोकसंख्येने मोठा होत नाही, गाव आकाराने मोठं होत नाही, गाव तुमच्या गावात किती मोठी माणसं जन्माला आली याच्यावर मोठं होतं. उद्याची पिढी मोठी होऊ द्या, उद्याची पिढी घडवू द्या. त्यांना घडवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळे मिळून ते कराल असा निश्चितपणे आशावाद आहे. एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी विलक्षण धडपड करत होती. ती चोचीत पाणी घ्यायची, आगीवर नेऊन टाकायची, चोचीत पाणी घ्यायची, आगीवर नेऊन टाकायची. तिची धडपड एका कावळ्यानं बघितली आणि कावळा त्या चिमणीला म्हणाला, ग चिमणे तू केवढी, तुझी चोच केवढी, त्या चोचीत पाणी बसणार किती आणि ती आग विझणार तरी किती, कशाला धडपड करते? त्यावेळी ती चिमणी म्हणली, हे बघ, माझ्या या धडपडीनं ही आग विझेल का नाही ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल, एवढं मात्र मला कळतं. ज्ञानदीप संस्कारम फाउंडेशन जेव्हा जेव्हा या परिसराचा, मातीचा, उद्याच्या यशाचा इतिहास लिहिला जाईल, तुमचं नाव त्यात अग्रक्रमानं घेतलं जाईल. मी आपल्या सगळ्यांचं त्यासाठी मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो. खरं तर बराच वेळ बोलतोय, तुम्ही बराच वेळ ऐकताय. मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणजे मी वारंवार असं सांगतो की बोलणं 2 वेळा शिकावं लागतं. एक जन्माला आल्यावर आणि दुसरं जग जिंकायला निघाल्यावर. जन्माला आल्यानंतरचं बोलणं साऱ्यांनाच जमतं, पण जग जिंकणारं बोलणं ज्याला जमतं त्याला घडता येतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. लहान मूल घरात जन्माला आलं की ते कधी बोलतोय असं आमचं होतं. तो कधी बोलतोय आणि आमच्यासारखा बोलायला लागला की मग हा कधी थांबतोय असं लोकांचं होतं. हा सगळ्यात मोठा फरक आहे. एका वक्त्याचं भाषण असंच लांबलेलं, इतकं लांबलेलं की तुम्ही कसे काय बसून आहे मला प्रश्नच पडलाय. पण त्या वक्त्याच्या पुढची सगळी माणसं उठून गेली. 2 माणसं मात्र घट्ट फेविकॉलनं चिटकावल्यासारखी बसलेली. वक्ता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, सगळी उठून गेली पण तुम्ही काय जागचे हल्ला नाही, मांडलं तुम्हाला. त्यावेळी बसलेली दोघं म्हटली, तुमचं ऐकायला थांबलोय, अशातला भाग नाही. तुम्ही ज्या सतरंजी उभा आहे ती सतरंजी आमची आहे. एकदाच उरका म्हणजे आपलं जायला मोकळं झालो. आता कुणाचे पाय कुणाच्या सतरंजीत अडकलेत मला फारशी कल्पना नाही, पण तुम्ही थांबला हे खरं आहे. पण त्याच्या भाषणाला दोघं थांबलेली, पण पुढच्या भाषणाला एकच जण थांबला. वक्ता बोलत होता आणि पुढचा एक जणच अगदी ऐकत होता. वक्तालाही आनंद वाटला. वक्ता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, सगळे उठून गेली पण तुम्ही जागचे हल्ला नाही मांडलं तुम्हाला. पुढचा ऐकणारा म्हणला, तुमचं ऐकायला थांबलोय, अशातला भाग नाही. तुमच्या नंतर बोलणारा वक्ता मी आहे म्हणून मगापासून बसलोय. आता मला असं वाटतंय की माझ्या नंतर कुणी नसेल
असला तर थांबला तर अडचण नाही, पण तिसऱ्या एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं इतकं लांबलं इतकं लांबलं. मगाशी दोघे एक जण तरी बसलेले, याच्या भाषणाला एकही जण थांबला नाही, तरी वक्त्याचं बोलणं चालूच आहे चालूच आहे. वक्ता थांबायचं काही नाव घेईना. मग मगाशी ऐकायला आलेला आता घरात गेलेला आणि बायकोनं कोथिंबिरीची जुडे आणायला बाजारात पाठवलेला एक सद्ग्रस्त पुढनं निघाला होता. बोलणाऱ्यानं बोलता बोलता त्याला बघितलं आणि वक्ता बोलता बोलता म्हणाला, तरी मला वाटलंच तुम्ही परत याल, मला खात्रीच होती, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही. तसा निघालेला माणूस म्हटला, तुमचा ऐकायला आलोय अशातला भाग नाही, बायकोनं कोथिंबीर आणायला बाजारात पाठवलंय म्हणून निघालोय. पण बासकी राव म्हणायचं, किती बोलायचं, भिंतीवरचं घड्याळ तरी बघायचं, किमान हाताकडे तरी लक्ष द्यायचं. तसा वक्ता म्हणाला, हातात घड्याळ नसल्यामुळे जरा अडचण झाली. तो पुढचा म्हणला, घड्याळाचं जाऊ द्यावं राव, भिंतीवरचं कॅलेंडर तरी बघायचं, पान उलटायची पाळी आली तरी तुमचं चाललंच आहे. तरी काय त्या वक्त्याच्या डोक्यात प्रकाश पडेना, त्याचं आपलं बोलणं चालूच आहे आणि वक्ता थांबायचं नावच घेईना. असं म्हटल्यावर मात्र 4-2 माणसं अशीच पुढनं काट्या फिरवत येताना दिसली आणि काट्या फिरवत येणारी माणसं बघितल्यावर मग मात्र वक्त्याचं अवसान गळालं. म्हटलं आता जागेवर थांबतो, एक शब्द पुढे बोलत नाही, पण नको काट्या विट्यात असलं काय. पण माणसं पुढंच येत होती. वक्ता परत परत सांगतोय, सांगितलं ना थांबतो म्हणलंय ना, आता एक शब्द पुढे बोलत नाही, पण नको काट्या विट्यात असली काय. माणसं पुढंच येत होती. शेवटी याने गया, अहो सांगितलं ना आता नाही थांबत, एक शब्द बोलत नाही, थांबतो इथंच, पण नको काट्या विट्यात असलं काय. तर काट्या फिरवत येणारी माणसं म्हणली, नाही नाही तुमचं चालू राहू द्या, तुम्हाला मी काय करणार नाही, तुम्हाला इथं कुणी आणलंय त्यांना आम्ही शोधतोय. तर आता मला इथं आणणारी माणसं तुमच्यातलीच आहे, काय हिशोब असला तर तुमचा तुम्ही बघून घ्या, तोर तर रजा द्या. धन्यवाद.